पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑफ. स्ट्रायकरला तेजस. फुल टॉस बॉल यावेळी ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक बेगाने आले तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती मिळतील. 2 धावा या ठिकाणी धाव फलकावरती ऍड होतात. 2 या धावत संख्येने स्वतःचं व संघाचं खातं या ठिकाणी या दरम्यान खुलं झालेलं. 1 शॉट एकच धाव. आमच्या स्कोर थोडंसं कन्फ्युज झाले आणि खरं तर आपण पाहतोय एकच धाव या ठिकाणी धाव फलकावरती ऍड होणारे. चांगला प्रयत्न पॉइंट मधून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे या ठिकाणी डबल माइंड मध्ये राहिलेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, पूर्णपणे झोकावले, परंतु या ठिकाणी ते प्रयत्न अपुरे पडलेले आहेत आणि आता 2 धावा मिळतील. तेजसला तुम्ही पाहताय स्क्वेअर कटच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. जितकी आउटफील्ड फास्ट आहे त्याला माहिती आहे पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आणि या ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आपल्या संघाला कसा घेता येईल यासाठी अधिकाधिक प्रयत्न या ठिकाणी केले जातात. पवार डायरेक्ट हिट करण्यात आली आहे. तो जल्लोष सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि आशिषला मात्र या ठिकाणी मागे परतावं लागलेलं आहे. काही गरज होती का हा प्रश्न. मागे डायरेक्ट बॉल हातामध्ये असताना सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. चुकीची कॉलिंग तेजस आणि आशिष यांच्यामध्ये झाली आणि या ठिकाणी आशिषला बाद व्हावं लागलं. रनआउटच्या स्वरूपात 0 या धावत संख्येवरती तो बाद झालेला आहे. संघाची धावत संख्या 3. न्यू बॅटर हर्षद कुंडिलकर मैदानावरती दाखल झालेला. ललित भोईर जयाज फार्मचे छोटे ओनर या ठिकाणी सफल झालेत. पॅडवरती चेंडू आदळतो आणि अष्टरक्षक मागे गॅदर करतायत. रमीज तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि पूर्णपणे आता दबाव टाकण्याचा प्रयत्न जे हनुमान सामटोलीवरती करण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी मेहराची आपण पाहिलं तर पहिले षटक नेहमीप्रमाणे त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. फुल टॉस बॉल यावेळी क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येत आहेत. चांगलं जजमेंट. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल जय हनुमान सामटोली टीमला. फलंदाज बाद. षटक क्रमांक या ठिकाणी पहिला आपण पाहतो आणि या पहिल्या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. आमचे संदेश
बोराडे जे मात्र ऑफिशियल स्कोरर आहेत. खरं तर त्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. काल देखील ते घरी होते, आज देखील मॅच पाहण्यासाठी आणि आपल्या खरं तर आयोजकांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. ॲज अ स्कोररची भूमिका त्यांची फार महत्वाची राहिली. शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय. शेवट गोड करत असताना आपण पाहिलं गोलंदाज मेहराजला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3, 2 विकेट्स गमावलेत. म्हणजे अगदी आपण पाहतो थोडीशी दयनीय अवस्था या ठिकाणी टीम जी हनुमान चामटोली संघाची आहे. गोलंदाज जब्बार बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला. स्ट्रायकिंगला तेजस. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि आता बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाला चकमा देत एक टप्पा घेऊन डोक्यावरून थोडासा फ्लाय झाला. बॉल सीमा पार 4. चार धावा या ठिकाणी मिळतात आणि या 4 धाब्याने टीमची टोटल 7 या अंकावरती आहे. गोलंदाज जब्बार राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर पुन्हा एकदा मिस्टेक. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा असताना आपण पाहतो आता तेजस कांबरीने मात्र गेअर चेंज केलेला आहे. 2 सलग चौकार आले. धावसंख्या फलकामध्ये 11. 11 runs on the board, loss of 2 wickets. आक्रमण हल्ला चढवला जातो गोलंदाजावरती. पुन्हा एकदा यावेळेस एक पाऊल पुढे आले. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय तेजस कांबरीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा दर्जेदार खणखणीत बिग षटकार. या ठिकाणी आगमन झालंय साई गवचत आणि त्यांच्या समवेत त्यांची कन्या अर्णवी हिचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. सतरा धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण 4 षटकांची मॅच तेजस कांबरीला माहिती आहे. सिनियर खेळाडू या संघातील जबाबदारी त्यांनी घेतली आहे. मागे चालला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक दूर वरून धावतायत. सेकंडचा कॉल पाहावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता किमान 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला चेंडूला पॉज करण्यात आलाय. अगदी आपण पाहतो 2 चेंडू नंतर पाण्याची व्यवस्था करा विनंती राहील टीम चामटोली संघाच्या खेळाडूला. 2 चेंडू झाल्यानंतर आपण पाणी लगेच त्याची पूर्तता करायची आहे. आपण टेक्निकल चेक करू. सेफ 2च धाबा. एकोणावीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये धावांची नितांत गरज आहे. पहिले षटक जे मात्र मेहराजचं होतं इकॉनॉमिकल 3 धावा त्यांनी खर्च केल्या. पुन्हा एकदा मागे चालला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेग क्षेत्राला
बीट करत जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल सीमा पार 4. चेंडू मध्ये 20 धावा जब्बार कोहारीने या ठिकाणी खर्च केलेला शेवटचा चेंडू आणि पडल्यानंतर अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव येते. अजून एक चेंडू या षटकातील बॅलन्स असणार आहे. तेजस कांबरीच्या विरोधात आता थोडस अंडर प्रेशर जब्बार वरती ती गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू बॅलन्स. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करेल तेजस कांबरीच्या बॅट मधून. आणखीन एक घणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. बिग 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 लॉंग वे षटकार. जॉन्टीने बाहेर झेल टिपलेला आहे. त्याला चंद्रकांत मेहर यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा झेल साठी. सत्तावीस धावा जब्बार कोहारीच्या षटकामध्ये वसूल केला तेजस कांबरी अँड ऑल टीमने. खरं तर चांगला खेळ सध्या आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 होत्या त्यानंतर आता 15ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 300च्या स्ट्राईक रेटने अगदी आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये धावा वसूल करण्यात आल्या. यावेळेस फुल टॉस फुल टोल वसूल केला जाईल का पाहायचे. बॉल पाहावं लागेल. आपण या ठिकाणी चेक सुद्धा करणार आहोत. या अंपायर सिग्नल षटकार आहे कारण एक्झॅक्टली त्याचा पाय हा बाउंड्री लाईनला थोडा टच असल्या कारणास्तव त्यांनी बरोबर आपण पाहतो जंप लगावली परंतु त्यानंतर त्याचा फायदा होऊ शकला नाहीये. प्रयत्न प्रतिम होते परंतु ते अपुरे पडलेले आहेत. स्ट्राईक एंडला रोहन. चांगली बॅटिंग यावेळेस सध्या तरी आपण पाहतोय या मॅच मध्ये करत असताना टीम जयमान सामटोली. आक्रमण जय अहमदने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली. भाईजान स्टार संघाला जिंकून दिलं. तोच अहमद आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. याच दरम्यान 70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा शशिकांत लोंगले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. मैराज होते या ठिकाणी टिपली सुंदर असेल. 1 मोर विकेट डाऊन. टीम सामटोली संघाला लागणारा हा 3रा धक्का. तेजस कांबरी बॅक टू द पॅव्हिलियन. तेजसचा खेळ आवडला असेल तर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण चांगली सुरुवात त्याने करून दिलेली आहे. पहिलं षटक जरी बदलापूर अर्थातच भाईजान स्टार या संघाच्या नावावरती राहिलं तरी सुद्धा काय कमालीची बॅटिंग केली आहे दुसऱ्या षटकामध्ये जब्बारच्या विरोधात. यानंतर आता गोलंदाज अहमद पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल विकेट. पुन्हा एकदा गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यासाठी माहीर असलेला खेळाडू अभि आणि अभिला माहिती आहे अभि नाही तो फिर कभी नाही. या 2 धावा घेण्यात आलाय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या आपण पाहिली तर 39 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
सातत्याने एक चांगलं तालमेल पाहायला मिळते. दुहेरी धाव म्हटल्यानंतर संघाच्या धावत संख्येमध्ये अधिकाधिक भर पडत असते आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोन फलंदाजाने उचललेला. 41 पुन्हा एकदा ऑनसाइडला एक धाव. सेकंडचा कॉल होता परंतु एकच धाव मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपन्न झालेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अभिनय स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती 42 धावा. 42 4-2 पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 27, एकंदरीत 30 आणि या षटकामध्ये 12. हो या ठिकाणी फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि अगदी आपण पाहतो चांगलं जजमेंट फलंदाज या ठिकाणी झाल्या बाद धक्का आणखीन एक लागेल समतोली संघाला. राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला पिकअप स्ट्रोक आले आपण पाहतोय. यावेळेस स्वागत केले भव्य गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये आलीच बॉल सीमा पार षटकार. तर मिडल ऑर्डर मध्ये देखील चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दिनेशच्या बाट मधून आल्या आपल्या नावाचा परिचय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. 48 धावा धावफलकावरती लावण्यात आलेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 3 आल्यानंतर असं वाटलं नव्हतं की धावसंख्या इतक्या प्रचंड वेगाने पुढे जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. 1 more wicket down. सेल टिपलाय as it is OUT. मैदानाच्या मध्ये मंगेश येतात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 48 वरती लागणारा हा धक्का होता आणि आता शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट असणार आहे, कारण सज्ज नेक्स्ट इनिंग मध्ये भावेश पवार यांची बॅटिंग पाहण्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. फुल टॉस बॉल मंगेश कुंडिलकर मिस्टर MK यांच्या बॅट मधून फटका बिस्टामिंग पाहायला मिळाला आणि आता आणखीन एक विकेटचं पतन.
शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स स्ट्रायकिंगला बाटा रोहित हो यावेळेस साईडला फटका चांगला क्षेत्ररक्षक पाहत बसलेत आणि एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार धावा मिळतील 4-4-4 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला एक्झॅक्टली पडल्यानंतर प्रचंड वेगाने या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर गेलेला यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह केला एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल मेहरास होते बॅकअप मिळालंय 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तिसऱ्या धावेसाठी विकेट या ठिकाणी मिळेल परंतु 2 धावा जरूर मिळतील एकंदरीत 54 धावा आणि 55 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम भाईजान स्टार या संघासमोर चांगले बॅटिंग केले वेल प्लेड टीमचे अनुमान सामटोली संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे अगदी आपण पाहतो तेजस कांबरेने 29 धावा बनवल्या त्यानंतर आपण पाहतो प्रत्येक खेळाडूची साथ त्यांना लाभली आहे आणि हळूहळू हा संघ 54 वरती जाऊन पोहोचलेला आहे 55 धावसंख्येचं टार्गेट गोलंदाजी मध्ये आपण पाहतो बॉलिंग समरी तुम्हाला पाहायला मिळेल पहिले षटक मेहराजने हाताळलं त्यामध्ये 3 धावा त्यांनी खर्च केला जब्बारचा आपण पाहतो 27 धावांचं मागणं षटक राहिलं अहमदने 12 धावा खर्च केल्या आणि अलीने देखील या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या जाऊया मॅचच्या दिशेने 55 धावसंख्येचं टार्गेट आणि ही मॅच देखील तुम्हाला अतितडीची पाहायला मिळणार आहे कोण जिंकेल हा सामना हा प्रश्न प्रलंबित असणार आहे या एका द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा करूया परिवर्तन आणि ऐकणार आहोत आवाज कल्याण डोंबिवलीचा प्रथमेशजी ठाकरे यांना धन्यवाद जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाड चे जे काही स्वयंसेवक आहेत ब्लॅक स्क्रीन समोर तिथे फक्त दोघेच थांबायचे बाकीच्यांनी इकडे यायचे बाकीच्यांनी प्रत्येकाने ताबा घ्यायचा साहिल भोईर फक्त तिथे काल्या तो एकच थांबेल तो काफी आहे तिकडे चला बाकीचे भुऱ्या आणि काल्या एकत्र थांबू नका कारण भांडणं होण्याची दाट शक्यता आहे चंदू मेहर कोण कोण आहेत बघा चेक करा जरा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग इन वरती रमीज आणि
स्ट्रायकिंग एंड वरती भाईजान म्हणून सुप्रसिद्ध बदलापूर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्युनियर भावेश पवार म्हणून ज्यांची ओळख आहे, भाईजान स्ट्रायकिंग एंड वरती. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत देखील आहेत. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. टार्गेट 55चं 4 षटकांचा सामना आहे. मॅच इज ऑन. यानंतर क्वालिफायर. मग ओहो हो, पहिल्याच बॉल वरती लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेटचं पतन. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. शाखा प्रमुख आदरणीय मयूरदादा मेहेर यांच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभले. तर विनंती की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय मयूरदादा मेहेर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या, ज्यांच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे पुरस्कृत झालेले आहे. विनंती की आपण मंचावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. डीजे ऑपरेटर मला वाटतं सध्या सुट्टी घेतात की काय लवकर. गोलंदाज तयार. दुपारच्या जेवणानंतर थोडी शांतता. यावेळेस मात्र मागे चाललाय चेंडू. पंचांचा इशारा काय आलाय पाहायचंय. अडवलंय की नाही बॉल, आणि बॉल सोबत फिल्डर पण बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. नो बॉल आणि चौकार म्हणजे 5. धावा बनवायच्या आहेत त्या कशा का नाही येऊ. धावफलकावरती येणं महत्वाचं आहे आणि त्या सध्या येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र काय घडलंय. फ्री हिट बॉल. त्यावरती सुपर हिट फटका आपल्याला पाहायला मिळाला. फेकून दिले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. समोरून थोडं बाजूला साहिल भोईर. वेगाचा बेताज बादशाह. रफ्तार का सौदागर साहिल भोईर. डॉट बॉल इथे येतोय. ओ वेगवान. आणखीन एक. पण यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धावेचा इशारा करता. वाईट बॉल इथे मात्र आपण पाहतोय. 55 करायच्या आहेत. आणि यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील भाईजान स्टार 11 या संघानं 66चा जवळपास पाठलाग करताना चांगली बॅटिंग केली होती. सो बॅटिंग लाईनअप तर जबरदस्त आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं असेल. सिंगल कंप्लीट. गुरुदास यार पुन्हा एकदा. षटक क्रमांक पहिलं हर्षदला आपण पाहतो. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या गेल्यात. ओलो फुट सोड कॅच. आउटस्टँडिंग बेमिसाल झेल टिपलाय. कौतुक करावं तितकं कमी त्या खेळाडूचं. जबरदस्त झेल. फलंदाज फेल होतोय. दुसरा धक्का लागला बॅटिंग करताना भाईजान स्टार 11 ला. ही इज गॉन.
भुऱ्या आणि कल्पेश आहे तिकडे बसा, तिकडनं गेले तर ऑन रेकॉर्ड ऑफिशियली काय केलं जाईल ते आम्ही नंतर सांगू. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. चांगला फटका आपण पाहतो. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्कोर मित्र आम्हाला अपडेट करतायत लगेचच की धावसंख्या धावफलकावरती 14, 55 करायच्या आहेत आणि त्यानुसार खेळ करणं गरजेचं. अजूनही 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत 18 बॉल 41. चला षटक क्रमांक दुसरा आणि दिनेश गोलंदाजी मार्कवर. कल्पेश बघा अजूनही तिकडे आहेत. चांगली व्हॉलेंटिअरची भूमिका ते नक्कीच तिकडे बजावतायत. व्हाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू नाहीये कोणत्याही प्रकारे. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाहीये. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय ती 15 धावा म्हणजे 40 धावा अजूनही करायच्या आहेत. 40 रन स्टील रिक्वायर्ड. 40 ची गरज आहे. 18 बॉल 40. मॅच कठीण नाहीये तशी आपण पाहायला गेलो तर 2 ते 3 मोठे फटके सामन्याला बदलू शकतात. खराब चेंडू आपण. ओ नो बॉल. ओव्हर स्टेप केलाय गोलंदाजानं. ओव्हर स्टेप केलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे पुन्हा एकदा फ्री हिट. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर नो बॉल आला होता. चौकार मिळाला. फ्री हिट वरती षटकार लागला. पुन्हा नो बॉल आलाय आणि यावरती आता फ्री हिट मिळालाय. फ्री हिट बॉल वरती सुपर हिट फटका आपल्याला पाहायला मिळेल का फलंदाजाचा ते आता मात्र पाहायचंय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार होतोय जब्बार. ओ वेगवान ब्युटिफुल डिलिव्हरी. क्या बात है. वेगावरती स्वार होऊन अचंबित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नियंत्रित केलंय आणि ही गोलंदाजी देखील तितकीच भन्नाट आपण पाहतोय. बॉलर तयार. ओ यावेळेस देखील मात्र काय घडलंय असत्या उद्ध्वस्त त्रिफळाची दांडी गोल आणि इथे मात्र इम्पॉर्टंट विकेट मिळवली या मॅच मधली ती गोलंदाज दिनेशनं. नवीन बॅट्समन 12वे खेळाडू भाईजान स्टार 11चे 12वे खेळाडू बघा रज्जाब. नाही बसू दे कुठे हो त्याला नावं तर माहिती पाहिजे.
टोपण नावं माहिती आहे त्याला सगळ्यांची. उद्यापासून आधार कार्ड देऊन बसवा त्याला. हो, यावेळेस मात्र गती थोडी धीमी केली यापूर्वीच्या चेंडूच्या तुलनेमध्ये आणि चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना उधी मिळालाय. धावसंख्या ते 1 कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे आता 17 वर 55 करायच्या 17 झालेल्या आहेत. इक्वेशन जे पेंडिंग आहे ते आमचे स्कोर आम्हाला कळवतात. 14 बॉल 38 करायच्या आहेत. 14 बॉल 38 ची गरज. खराब लाईन. ओ बाल बाल बचे. वाईड बॉल. पुन्हा पंजा मिळाला असता. सुदैवानं नशीब अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर मात्र आपण पाहतोय तिकडे रोहितला आपण पाहतोय आणि तिकडे आमचे राज भोईर उर्फ नको उर्फ काय ते सांगायला नको. आणि गेलाय मागे बॉल. फिल्डर धावतात वेगानं. बॉल अडवणं फार कठीण आहे. रेस लागली. ओ हो, व्हॉट अ एफर्ट. क्या बात आहे. टाळ्या वाजवा एकदा जोरदार टाळ्या. काय एफर्ट केलेत. जबरदस्त एफर्ट. आउटस्टँडिंग. पंच बॅटची एज आहे का? येस. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. वारंवार बदलतं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो ओव्हरची समाप्ती झाली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा काय झाला. पूर्ण 22 धावा धावफलकावरती येणारे आता पुढचे 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे आहेत 33. 33 रिक्वायर्ड फ्रॉम 12. 12 बॉल 33. चला फिल्डिंग लावा लगेच. मॅच सुरू करा. बघा 3 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि यानंतर जवळपास 3 मॅचेस अजूनही आहेत आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आहे. बॉल तयार होतोय. बॉलिंग मार्क मध्ये षटक 3रं आणि गोलंदाज आता यश आहे. हो, साइडम ऍक्शन. लिंगा स्टाईल ऍक्शन ने बॉलिंग करतोय. अगदी मलिंगा जे श्रीलंकेचे खेळाडू आहेत त्यांची शैली इथे आढळली आणि साइड आर्म ऍक्शनने जेही गोलंदाजी करतात ते बऱ्याचदा या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सफल राहिलेले पाहायला मिळतात. कारण त्यांचे बॉल सहसा लवकर
बाउन्स त्यांच्या बॉल मधला कळून येत नाही, कधी झाला तर अचानक टॉस होतो, नाहीतर भरपूर खाली राहतो. त्यामुळे त्या ऍक्शनने बॉलिंग करणाऱ्या बॉलरचं अनुमान लावणं फार कठीण जातं. कासगावचे राज भोईर देखील याच ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतात. आज फायनल मॅच मध्ये इन ऍक्शन दिसतील. कल्याण डोंबिवलीमध्ये आलं हेदुटण्याचं अविनाश काळन यांना तुम्ही पाहिलं. त्यानंतर बुरदुलचे भूषण पाटील प्रामुख्याने ते सरळ हाताने गोलंदाजी करतात, पण मध्येच क्वचित एखादा साइडम ऍक्शनने पण बॉल ते रिलीज करतात. हो, क्या बात है, वॉट बॉल, जबरदस्त ड्रीम बॉल. एखाद्या अगदी गोलंदाजाने स्वप्नातच असा बॉल हाताळावा त्या प्रकारचा बॉल हाताळलाय. फलंदाज बाद. सूचना असेल की आपण आता रिपोर्टिंग करायचंय. पुढील 10 मिनिटांच्या आत आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल, कारण यानंतर फक्त 3 षटकांचा सामना पेंडिंग आहे. लगेच तुमची मॅच खेळवली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. सेकंड सेमीफायनल खेळवली जाईल. आजच्या लॉट्स मधून जो संघ 8 मधून बाहेर येईल त्या संघासोबत तुमची सेमीफायनलची मॅच, आणि त्यानंतर मेगा फायनल मध्ये कासगाव संघ आय थिंक ऑलरेडी पोहोचलेला आहे. सो पाहूया आता. हो, वेगवान रफ्तार, या ऍक्शन मध्ये गती प्राप्त करणं थोडंसं कठीण, आणि अगदी त्या गतीनं बॉल हाताळतो गोलंदाज. ही शैली फार जबरदस्त आहे. जर सातत्याने गोलंदाजांना आणखीन चांगला सराव केला तर नो डाऊट येणाऱ्या आगामी काळामध्ये जबरदस्त नाव अखंड बदलापूर परिसरामध्ये गोलंदाज बनवेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा, चांगली लाईन, चांगली लेन, आक्रमक गोलंदाजाची भूमिका म्हणून तो साकारतोय सध्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. 5 चेंडू झाले, शेवटचा बॉल, 2 डॉट, 1 डबल, 1 विकेट, 1 सिंगल. हे विश्लेषण या षटकाचं राहिला. मॅच कठीण झाली आहे. 7 बॉल 30 ची गरज. स्लोअर बनवता, हो, गतीमध्ये परिवर्तन, वर्सेटाईल बॉलर आहे, क्या बात आहे. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. गोलंदाज यासाठी ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली आहे, अप्रतिम, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजाचं स्वरूप त्याने आज दाखवलंय. वर्सेटाईल बॉलर, अगदी प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे हाताळण्याची क्षमता, ती किंवा ती शैली या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. अवघ्या 25 धावा, 6 बॉल 30 ची गरज.
ध्रुवेश 11 मयूर ग्रुप बदलापूर गाव संघ, जर कोणताही खेळाडू ऑनलाईन पाहत असेल तर आपण लगेचच तिथे रिपोर्टिंग करायचं. ऑलरेडी तुम्हाला मॅनेजमेंट टीमने कॉल केलेला आहे. कॅप्टन रितेश भोपी आणि प्रतीक पिसेकर फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं फास्ट घ्या, आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज आता फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय आणि औपचारिकता ते मात्र आपण पाहतो पूर्ण झालेली आहे. सामना संपला.